अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा एकदंता चतुर्भुजा हर्षपणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देवनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथ हा नमो आदी जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमी येली. नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास दयाची धरुनी आकाश ग्रंथ शेवटास जावो हा. प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या अधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता उरता अहंता प्राणियाची. असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धरे. संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे संमत तयाचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रुतिया. एकदा मुनय सर्वे नैमिषारण्य मागतः परब्रह्मरता येच हरिद्वार निवासिनः. कवन एक अवसराचे संधी मिळवनिया ऋषींची मांदी नेमिषारण्याची ये अवधी येते झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायशी पातले. शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तयाची आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे. ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालवानी शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते. समग्र ऋषी मिळवून सुताप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन की विघडे. त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोगावस्था नित्यनाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पये. जरी की जे तीर्थाटन व्याधीग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पये. शक्तिविन सर्वथा न जाववे तीर्थपंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दरिद्रव्यता अपार. स्वग्रही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा. ऐसी अशी कवन उपाय प्राणी कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते. अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणी असी मग पावे रवरव नरकाशी यमयातनेशी अपार. नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेची. ऐशिया प्राणी असी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूतपय. शृणुध्वम ऋषय सर्वे कथा पौराणिकी शुभा लक्ष्मी माधव संवाद शृण्वन्त्वा पापनाशन. सुतवदे तेव्हा वदन मौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी. एकदा श्री माधव जवळी प्रातीर्थी झाली कमळजा. तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे. श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भक्तिमुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदय स्थितः मुनीश्वराः प्रवदन्ति कृष्णद्वैपायनादय अदंत नैवल्भेत्य ततंचैवोपतिष्ठति यथा वंद्या गृहस्थस्य पतिवंशविनाशिनी तथा दानविहीनंतु जंतोर्जन्म निरर्थक. हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवाचे ईश आणि प्राणीमात्राचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामी आहा. तरी कृपाळुत्वे करुणी निवे दावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी. जैसी पतिवीन रमणी न शोभे कदा दिन यामिनी देवी आदत्य जालिया प्राणी न शोभे दाने कदा तो. तैसे दान धर्म विनत जे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेचून पुण्यापार. कवनासे स्वामिया कवन दान कवन तप हे कृपा करून या अल्प मज निवेदावे
स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा, आकर्णुनी बोलतसे वाचा. स्वामी तो दीन जगाचा, केशवराज सत्यपय. तथपि कथयन्तीह देवाज्ञा, शास्त्र कोविदहा. मल्ली मल्लोचेत्सुसं प्रातिक्रिया, सर्वाः परित्यजेत. युक्तायुक्तं यदा पर्वाचार्यर्थोदितं, देवकार्य पितृकार्य तीर्थयात्रा व्रतादिकं. क्षौरमोजी विवाहं च व्रतं कामोपवासिकं. मलिम्लुचेस्दात्याज्यं गृहस्थेश्च विशेषतः. ऐकहो क्षीराब्धीतनये दुर्लभतो नरदेह. येथे सहजासहज घडती उपाय, सायास नसता अनायासे. ते कवन मनसी तरी ऐके, युक्तायुक्त प्रकार देखे. शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडती की. स्नान संध्या देवव्रतार्चन, कुळधर्म वर्णाश्रम जान. पर्व काळ न घडे दान, मग तीर्था भ्रमण कायसे. शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवार्थार्चन विधी. अथवा पर्व काळ कुळधर्म संधी, द्रव्याविन सिद्धी केवी होय. किंवा अकाळी घडे मौजी लग्न, द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण. अष्टवर्षाचा निर्धारे, अष्टवर्षी चैलोपनयन. तैसेच कन्येचे कन्यादान. हे समयाशी न घडती जाण, म्हणून अकाळ बोलीजे. का आलिया पितृदिवस, कांता जलिया अस्पर्श. म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्राज्ञेने ऐसे बोलती. अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजचे आचार. तैसेच प्राशन करणे लागे निर, अन्नही परिकर शय्यवरी. इतुकिया दोषांच्या मळाशी, संचय होताशी समरसी. तयाती म्हणती मलमासी, घटका पळ दिवस गणिता. नक्षत्र आणि मासतिथी, हे कवने अर्थे उणे होती. तरी ऐशी या दोषाची होता भरती, मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वर्षी जाण, एक मास अधिकतेने गुण. मग ते होय म्हणून नामाभिधान, मलमास जाण बोलीजे. तरी ऐशी या दोषांचे क्षाळन, होईल तिची ऐके साधन. मलमासाचे जे अधिष्ठान, ते सोये मीच जाण वल्लभे. जे त्रिगुण निर्शिलियावरी, वस्तू उरे साक्षात्कारी. हे खून जाणावी चतुरी, संत सेवा धरिजे. तैसे 3 सत्वत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया. नाम धरिती जाणती तया, केशवराया म्हणून. केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश. म्हणून बोली जे केश, दोषग्रासक झोमी. तया मासाचे महिमान, ऐके होऊनी सावधान. मलमास प्राप्त झाली या जाण, मांगल्य विधान लोकती. न होती विवाह कार्य, न होती उपनयनाचार्य. तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जाण पै. तरी ऐसे असे काय कीजे, कवन पुण्य दोष क्षाळीजे. तरी ऐके कमळजे, जे सुगम भूमंडळी. असंक्रातो यदा मास, प्राप्यते मानवे हे प्रिय. महोत्सवस्ता कार्य, आत्मनोहित कांक्षिभ्य. संक्रांतीहीन जो मास, म्हणून या मलमास. येथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै. तयाने काय आचारावे, स्त्री अथवा पुरुष व्हावे. पुण्यक्रिया स्वभावे, आचरण पैकी जे. ऐकून ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर. कवन विधी कवन प्रकार, कृपा करून सांगिजे. लक्ष्मी उवाच, यदि नाथवत्वया प्रोक्तामहमेव प्रदायकः. विधी वदिति हास समन्वितः. हे नाथ कृपाळुवा, यथानुकृपे निवेदावा. उद्यापन विधी भरवा, जे पूर्वी केशवा पुसिले. मग बोलो आदरलिये, देवे परम हास्य केले. म्हणे अद्यापि नाही गेले, अज्ञान पै तुझे. ब्राह्मणोस्य मुखमासीत, ऐसी तो श्रुती गर्जत. ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की. तरी ते ब्राह्मण मनसी कैसे, सांगतो तू ते जाण ऐसे. वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारसे सर्वदा. विद्या विनय संपन्ने, ब्रह्मणे गवी हस्तिनी. शुनिच्चे श्वपाकेच पंडितः, समदर्शनीय. इही लक्षणी जे मंडित, स्नान संध्याशीळ सदायुक्त. विद्या असून अगर्वित, ते प्रिय होत मज लागी. स्वग्रही जे पचते अन्य, अग्निहोत्र श्रोत्र स्मार्त जाण. वेदांतरंगीचे ज्ञान, ते प्रिय जाण मज लागी. वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न, पंडित आणि विप्र जाण. याज्ञिक जाण, ते प्रिय मज लागी. इतके असून अगर्वित,
ओळंगता नाही किंचित, समान दृष्टी सर्वातीत, तो प्रिय निश्चित मज लागी. म्हणून माझे मुख हे निर्धार, वेदेंचे केला असे साचार. ऐकून या ऐसे उत्तर, लक्ष्मी बोलती जागली. ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता. तरी का फिरती लोलंगता, कवडीसाठी विदेशी. तरी ये विषयीचा संशय निरसावा जी संदेह हो. तव बोलिते येतो माधव, ऐके अभिप्रावे पैयाचा. कृत तेत्र द्वापार, आणि कली हे निर्माण झाले जिये काळी. सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी, तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. तै 33 कोटीसी विधाता, तोही होता जवळीके. ते वेळी युगाचा युगधर्म, चारी वर्णाचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तुची नेम उधारी. कृतयुगा माझारी, स्नान संध्यादी कर्मे माध्यान्हवरी. ब्राह्मणे संपादावी बरवी परी, मग आश्रमा भितरी पैयावे. परी तयाची योगक्षम चिंता, रायानी करावी व्यवस्था. न मागता पूर्वी ती पदार्था, काय प्रसंगता संपादी. ऐसा प्रथम युगी धर्म होता, दुसरीचा एक आता. त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता उधारी. एक याम पर्यंत वरी, नित्य नेम सारावा भुसुरी. मग जाऊन राजद्वारी, जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभूने जाना, पुरविजय ब्राह्मणाची वासना. द्वितीय युगीची ही रचना, कर्माचरण अंतरले. आता तिसरे द्वापार, ऐके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता. धन आशेसाठी बापुडी, हिंडिता ते देशोधडी. तेथे स्वधर्मा ते बापुडी, अंतरली अनायसे. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान. म्हणून हिंडती रानोरान, कर्मभोगे आपुलिया. ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन. तरी ब्राह्मणाचा अन्याय कवन, पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसूर. जैसे स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसूर. होतो माझाच अवतार, म्हणून अगोदर पूजावे. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पूजावे, ऐक बरवे परी कैसे. प्रातः काळी उठवून या, नित्यनेमदी क्रिया. सारून या स्नानविधी बरविया. मूर्ती पूजाव्या देवार्थ, देवता चरणी. उपरी सपत्नी ब्राह्मणाते, पाचारी जे भावार्थे. आसन देऊनी तयाते, पूजा विधानाते पैकी जे. अर्घ्य पाद्यादी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी. तेथे विधी समर्पावी, पूजा मज प्रित्यर्थे. मग नाना प्रकारे मिष्टान्न, अपूप लाडू पक्वान. क्षीरखांड पायसान, करावी निर्माण तया लागे. नाना प्रकारे चित्र विचित्र, शाखा निर्माव्या सुपवित्र. कथिक वटकादी यंत्र, दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायती, भावे करावी तयाप्रती. दध्योदन भोजनांती, तयाप्रती समर्पावे. ऐसे षडस मिष्टान, आकंठ घालावे भोजन. येणे करिता मी जनार्दन, संतुष्ट होय तयावरी. अर्घ्य त्या सपत्नीक, प्रहष्टेनांतरात्माना. मंत्रेनानेन देवेशी ब्राह्मणे, सहमास्मरण. आर्चयित्वार्ध्य दानेन ब्राह्मणा, पूजेत तत्तः. सपत्निकान शुचित, शांतन धुचूर्णेः. सभोजनेः स्मर्तव्ये द्विजरूपेण. तत्पत्नीनत्वा मनुस्मरण, परिधाय यथाशक्य वस्त्रालंकाराचित चंदने. भोजने झालियावरी, यशाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी. मदर्पण बरया परी, तया करी अर्पावे. मग घृतपक्वपाच पक्वाने करून, फल तांबूल दक्षिणादान. येणे करून वायन दान, जाणे जाण तयासी. ऐला लवंगा जायफळ, पत्री सहित 13 गुणी तांबूल. अर्पुनी घाली जे माळ, गळा सुगंध पुष्पाची. ऐसे पूजन करून बरवे, तयाचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मी नारायण जाणून नमस्कारावे, मग बोळवावे सुआश्रमा. ऐसे व्रत एक मासवरी, करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परी सारावी. ऐसे व्रताचरण होय दोषमाळांचे क्षाळन. मग सुचित स्मत होऊन, पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बरवा जाण, लक्ष्मी प्रती श्री नारायण.
सोमुखे श्रुत करी आपण त्यांचे कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली अवघी संशय न धरा जीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रतिपाव माधवा येथून कथा भाग अवघा अवधरावा पुढे पै करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अमृत यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ सोये भगवंत बोलिलासे मलमास वृत्तहं नारिया करोती समुद्र जे न वैधव्य न दारिद्र्य पुत्रशोकः इति श्री अधिक महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गौडहा इति प्रथमोध्यायः।